दाद मागायसाठी न्यायालयीन लढाई जी आहे ती एका बाजून चालू आहे आणि जनतेतनं उत्स्फूर्तपणे याबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसते आहे. पण ए.वाय. पाटील साहेब तुमच्या पावलावर पाऊल टाकून त्याच हेतून येत आहे तिकडे. आता त्यांनी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे. ते मोठी माणसं आहेत, प्रांतिकचे उपाध्यक्ष होते. प्रकाश आंबेडकरांना काय सांगा? मी काय सांगणार त्यांना? आता कळलं, लोक सांगायला आलेत, जनता सांगायला आली. 4 तालुक्यातली 65,000 सभासदांचा हा कारखाना आहे. हा काय के.पी. पाटलाच्या वैयक्तिक खाजगी मालकीचा नाही. त्याचं उत्तर त्याला पवार साहेबांनी केलं. बरोबर आहे. ते त्यांच्या मताशी मी सहमत आहे की कोल्हापूर जिल्ह्यातल्या बिदरी सहकारी साखर कारखाना हा अतिशय चांगला सहकारी साखर कारखाना आहे. सर्वात अधिक दर देणारा, वेळेवर पैसे देणारा, सभासदांचं आणि कामगारांचं कल्याण बघणारा, कामगारांचे पगार वेळेवर, कामगारांना हायेस्ट बोनस देणारा, अशा पद्धतीचा उच्चांकी दर देणारा कारखाना, गेले अनेक वर्ष सातत्यानं आघाडीवर राहून काम करणारा कारखाना. एवढं होऊन सुद्धा तुमची राजकीय वाटचाल कायम राहणार आहे का? मी कोणत्याही पद्धतीची कारवाई केली नसल्याचं ते म्हणतायत. आता त्यांनी काय म्हणावं? ती म्हणतील मी कारवाई केली, म्हणणार नाही. पण हे जे आहे तरी सुद्धा तुमची राजकीय वाटचाल महाविकास आघाडी दिशेने चालू राहणार काय? कारवाई होऊन सुद्धा अहो, काय असेल ते अजून ठरायचं आहे. जनतेच्या कोर्टातनं काय येतंय बघूया ना. लोकांचा सगळा अंदाज घेऊन, लोकांची मतं समजावून घेऊन, कार्यकर्त्यांची मतं समजावून घेऊन, आमच्याबरोबर काम करणाऱ्या त्या विभागातल्या समविचारी इतर घटकांचा, पक्षांचा विचार घेऊन आपली भूमिका ठरवली जाईल. आंबेडकरांनी सर्व आरोप फेटाळलेत, मात्र दुसऱ्या बाजूला मीच विधानसभेला उमेदवार असणार असा देखील दावा ते करतात. नाही, आता ते दावा करतील, त्यांचा काय दावा त्यांनी करावा. ते त्या सत्ताधारी पार्टीत आहेत, पूर्वी एका पक्षात होते, नंतर दुसऱ्या पक्षात गेले, गटात गेले. हा भाग त्यांचा आहे, त्यांच्या राजकीय वाटचाली. त्याच्यावर मी काय भाष्य करणं बरोबर. आता विधानसभेला मैदानात उतरून त्याला उत्तर देणार आहे का? नाही, मी विधानसभेच्या मैदानात उतरणारच आहे. मेहने पाहुणे ते अजून ठरायचं आहे. अजून कुणाचं काय ठरलं आहे? आताच ऐकलं तुम्ही प्रेसला. अजून आमचं ठरायचं आहे. तुम्ही आता महायुतीमध्ये नाराज आहात का? कारण तुम्ही वर सुद्धा ही कारवाईबाबत कळवलं होतं, तरी सुद्धा तुमच्यावरती कारवाई केली जाते. जिल्ह्यातल्या नेतृत्वाने तुमच्याकडे कानाडोळा केला असं वाटतं का? नाही, अजिबात तसं मला म्हणता येणार नाही. उलट जिल्ह्यातल्या नेतृत्वाची साधारणपणे सातत्यानं आमच्यावर माया आहे, आमच्यावर प्रेम आहे, आमच्यावर मार्गदर्शन आहे, आम्हाला मदत करतायत. मी त्यांना काय बोलणं पण बरोबर. ए.वाय. साहेब सुद्धा कारण तुमच्या तुमचा पावलावर पाऊल प्रस्ताव टाकून येत सुद्धा आहेत. बरेच वर्ष आहे तो अडवून ठेवला होता आणि पुन्हा एकदा आता डिस्लरी सील केली. तुम्ही नाराज आहात का? नाराज असं म्हणण्यापेक्षा सरकारची ही भूमिका चुकीची आहे. मूळ अगोदर इथेनॉल प्रकल्पाला आपण इरादापत्र मागितलं होतं. इरादापत्र महाराष्ट्रात कुणीही कुठंही मागितलं तर काही अटी शर्ती घालून तात्काळ दिलं जातं. पण 10 महिने तब्बल इरादापत्र अडवलं. तो प्रकल्प उभा करण्यामध्ये अनंत अडचणी आल्या आणि तो चालू झाल्यानंतर अचानकपणे रात्री आम्ही काहीतरी गुन्हा केला आहे किंवा काहीतरी केलं आहे असं समजून त्यांनी जी तपासणी केली, ती तपासणीसुद्धा खऱ्या अर्थानं दोषपूर्ण आहे आणि काही गृहीत धरून त्यांनी आमच्यावर ॲक्शन केलेलं आहे. काहीही गैरप्रकार झालेला नसताना त्याने भेट होणं आणि रामराम ठोकणं अशा काही गोष्टी नसतात. आदरणीय शरद पवार हे महाराष्ट्रातले एक वंदनीय नेते आहेत, राष्ट्रीय नेते आहेत. सहकारी चळवळीमध्ये प्रचंड मोठं त्यांचं योगदान आहे. सहकारी साखर कारखानदारीचं आहे. मी त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष काम केलेले आहे. असे नेते या ठिकाणी आल्यानंतर त्यांना सदिच्छा भेट देणं म्हणजे काहीतरी भूमिका बदलली घेतली असं नाही. मूळ अजून भूमिका कसल्याही प्रकारची बदललेली नाही आणि घेतलेली पण नाही. लोकांच्या इच्छेप्रमाणे पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत काय करता येईल हे पाहता येईल. पण ज्या पद्धतीने तुम्ही महायुतीचेच घटक होता आणि तरी सुद्धा कारखान्यावरती कारवाई झालेली, महायुतीतल्या एका आमदारांनी ही कारवाई केली अशा पद्धतीचा आरोप करत काल सभासद शेतकऱ्यांनी सुद्धा मोर्चा काढला. मग अशा परिस्थितीत तुमची राजकीय भूमिका तुम्ही येत्या काळामध्ये स्पष्ट करणार आहात का? लोकांच्या इच्छेप्रमाणे उद्याची सर्व भूमिका आम्ही घेऊ.
त्यासाठी काही एखादा मेळावा घेण्याची नाही, अजून वेळ आहे त्याला. आता अत्यंत चुकीची जी कारवाई केली सरकारच्या वतीनं, विशेषतः आमदारांच्या सांगण्यावरनं, त्याचा निषेध जनतेतनं आपोआप व्हायला लागल्याचं चित्र आपण बघतो आहोत. पण ह्याला पण राजकीय तुम्ही वळण आता लागले अजित पवार राजकीय गटामध्ये वळण आहे, लागले तरी ना. पण तुम्ही शरद पवार साहेबांची भेट घेतली, याची तुमचा पक्ष सुद्धा नोंद घेऊ शकते, तुमच्यावरती कारवाई सुद्धा होऊ शकते. नाही, माझ्यावर कारवाई काय व्हायचा संबंध नाही. नेत्यांना कुणी कुणाला भेटावं ह्याला काय बंधनं नसतात हो. ह्याला राजकीय वळण लावले आता कारवाईला राजकीय वळण लावलेलं नाही, पण राजकीय हेतूनं कदाचित प्रेरित होऊन ही कारवाई झाली असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते. सत्तेचा गैरवापर करून